नमस्कार. मोबाईल समोर तासनतास बसणारी तुमची मुलं पण अभ्यासाच्या नावावर फक्त 10 मिनिटे टिकत नाहीत. अनेक पालकांचा प्रश्न पडतो, मुलं इतकी हुशार असून सुद्धा अभ्यासात लक्ष का लागत नाही. हा केवळ आळस किंवा कंटाळा नसतो, तर त्यांच्या मानसिकतेवर आणि वागण्यावर काही प्रमाणात हा ग्रहांचा सुद्धा प्रभाव असू शकतो. मग हे चित्र बदलायचं कसं? नमस्कार, मी संदीप सोनकर आणि माझ्या श्री सिद्धकला ज्योतिष बाय संदीपमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण एक प्रत्येक घराशी संबंधित असा विषय पाहणार आहोत, तो म्हणजे मुलांचं अभ्यासात लक्ष का लागत नाही आणि त्यामागे ग्रह व राशींचा कसा सूक्ष्म प्रभाव असू शकतो. आणि या व्हिडिओच्या शेवटी काही सोपे उपाय आपण डिस्कस करणार आहोत. आजच्या काळामध्ये मुलं खूप इंटेलिजंट आहेत, माहिती सहज उपलब्ध आहे आणि रिसोर्सेस सुद्धा भरपूर आहेत. पण मुख्य समस्या आहे ती कॉन्सन्ट्रेशनची. आणि इथेच अनेक पालक एक चूक करतात, ते म्हणजे ते मुलांना आळशी समजतात. पण प्रत्यक्षामध्ये अनेक मुलं ही आळशी नसतात. त्यांची बुद्धी चांगली असते, पण त्यांचं लक्ष टिकत नाही आणि यामागे त्यांच्या मानसिक पॅटर्नमध्ये काहीतरी बदल असतो, ज्यावर ग्रहांचा काही प्रमाणात प्रभाव असू शकतो. उदाहरणार्थ, जर मुलांचं लक्ष एका गोष्टीवर टिकतच नसेल, सतत विचलित होत असतील, एक काम सुरू करून लगेच दुसऱ्या कामाकडे वळत असतील, तर कुंडलीमध्ये बुध ग्रह कमकुवत किंवा बाधित असण्याची शक्यता असते. बुध हा बुद्धिमत्ता, कॉन्सन्ट्रेशन, कम्युनिकेशन आणि स्मरणशक्तीचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे बुध असंतुलित असेल तर विचारांची कंटिन्युटी राहत नाही आणि लक्ष पटकन विचलित होतं. जर मन स्थिर राहत नसेल, अभ्यासाला बसायची इच्छाच होत नसेल किंवा कधी खूप मूड असतो तर कधी अजिबात नाही, इमोशनल फ्लक्च्युएशन्स जास्त असतात, तर अशा वेळी चंद्राचा प्रभाव पाहायला लागेल. कारण चंद्र हा मन, भावना आणि मानसिक स्थिरतेचा कारक आहे. चंद्र संतुलित असेल तर कन्सिस्टन्सी येते, पण तो अस्थिर असेल तर अभ्यासात कंटिन्युटी राहणं कठीण जातं. जर अभ्यासात इंटरेस्टच कमी असेल, का करायचा अभ्यास असा प्रश्न पडत असेल किंवा डिरेक्शन क्लिअर नसेल, तर मग गुरुदेवांचा शुभ प्रभाव कमी असण्याची शक्यता असते. गुरुदेव म्हणजे ज्ञान, मार्गदर्शन, विजडम आणि जीवनाला दिशा देणारे ग्रह. त्यामुळे गुरुदेव जर कमकुवत असतील तर मोटिवेशन कमी होतं आणि अभ्यासाची ओढ कमी राहते. आणि आजच्या काळामधला सर्वात मोठा फॅक्टर म्हणजे मोबाईल, गेमिंग, सोशल मीडिया. जर मुलांचं लक्ष सतत स्क्रीनकडे खेचलं जात असेल, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनची सवय लागली असेल, तर मग राहूचा प्रभाव इथे जास्त दिसू शकतो. कारण राहू हा इल्युजन, डिस्ट्रॅक्शन, ॲडिक्शन आणि व्हर्च्युअल वर्ल्डशी संबंधित मानला जातो. त्यामुळे मुलं इंटेलिजंट असूनही त्यांचा जर फोकस टिकत नाही, अशा परिस्थितीमध्ये जर अभ्यासात प्रगती थोडी स्लो असेल, समजायला वेळ लागत असेल, रिपीटेड एफर्ट्स लागत असतील, तर मग शनिदेवांचा प्रभाव पाहिला जातो. कारण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की शनिदेव डिले देतात पण डिनायल नाही. अशी मुलं सुरुवातीला स्लो वाटली तरी कन्सिस्टन्सी आणि हार्डवर्क हे जर त्यांना महत्त्व पटवून दिलं, तर ही मुलं पुढे जाऊन मोठं यश मिळवू शकतात. आता राशींचा पॅटर्न थोडक्यात समजून घेऊया. ज्या मुलांमध्ये खूप एनर्जी असते पण पेशन्स कमी असतात, लगेच ॲक्शन घ्यायची सवय असते, त्यांचा संबंध अग्निराशी म्हणजे मेष, सिंह आणि धनु यांच्याशी काही प्रमाणात दिसू शकतो. योग्य दिशा आणि शिस्त दिली तर ही मुलंसुद्धा खूप चांगलं परफॉर्म करून दाखवू शकतात. ज्यांचं लक्ष पटकन विचलित होतं, एकाच गोष्टीत जास्त वेळ रमत नाहीत, अशा मुलांमध्ये वायू राशी म्हणजे मिथुन, तुळा आणि कुंभ यांचा प्रभाव काही प्रमाणात दिसू शकतो. अशा मुलांना सतत ॲक्टिव्हिटीमध्ये एंगेज करून इंटरॅक्टिव्ह पद्धतीने शिकवलं तर ते अधिक चांगलं शिकतात. आणि जी मुलं इमोशनल असतात, मूडवर अभ्यास करतात, कधी खूप अभ्यास तर कधी अजिबात नाही, अशा मुलांचा संबंध जलराशी म्हणजे कर्क, वृश्चिक आणि मीन यांच्याशी असू शकतो. यांच्यासाठी इमोशनल बॅलन्स खूप महत्त्वाचा असतो. म्हणजेच प्रत्येक मुलं वेगळी असतात, त्यामुळे एकच रूल सगळ्यांना लागू होत नाही. त्यांच्या स्वभावानुसार ॲप्रोच आपल्याला बदलायला आवश्यक असतो. त्यामुळे सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे उपाय. सर्वात पहिला भाग म्हणजे अभ्यासाची दिशा. पूर्व किंवा ईशान्य दिशेला तोंड करून अभ्यास केला तर क्लॅरिटी आणि कॉन्सन्ट्रेशन वाढण्यास मदत होते. दुसरा म्हणजे मोबाईल डिसिप्लिन. अभ्यासाच्या वेळेत जर मोबाईल पूर्णपणे दूर ठेवला तर राहूचा प्रभाव कमी करण्यासाठी हा एक प्रॅक्टिकल उपाय ठरू शकेल. तिसरा म्हणजे दररोज किमान 10 मिनिटं मेडिटेशन किंवा प्राणायाम. यामुळे मन स्थिर राहतं आणि कॉन्सन्ट्रेशन वाढतं. चंद्रासाठी
तुम्ही सोमवारी दूध किंवा तांदूळ दान करणं किंवा काही वेळ शांतपणे नुसतं चंद्राकडे बघत राहणं हे उपाय सुद्धा केले तर मनाला स्थिरता येऊ शकते. बुध मजबूत करण्यासाठी बुधवारी हिरवा रंग वापरणं किंवा ओम बूम बुधाय नमः हा मंत्र जप करणं उपयुक्त ठरू शकतं. गुरु बलवान करण्यासाठी गुरुवारी हळदीचं दान किंवा ओम गुरवे नमः जप करणं सुद्धा फायदेकारक ठरू शकेल किंवा गुरुचा बीजमंत्र सुद्धा तुम्ही करू शकता. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे झोप. उशिरापर्यंत जागलं तर मानसिक आरोग्य बिघडतं आणि दुसऱ्या दिवशी कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. शेवटी एक गोष्ट मनात ठेवा की मुलं चुकीची नसतात, त्यांच्या आयुष्यातील प्रभाव वेगळे असतात. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन आणि योग्य सवयी दिल्या तर त्याच मुलांचं भविष्य पूर्णपणे बदलू शकतं. हे विश्लेषण एका व्यापक स्वरूपाचं आहे, परंतु प्रत्येक कुंडली ही युनिक असल्यामुळे त्यामध्ये कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही तुमची वैयक्तिक कुंडली एखाद्या अनुभवी ज्योतिषाकडनं तपासून घेणं खूप आवश्यक आहे. त्याचप्रमाणे त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेणं हे सुद्धा अत्यावश्यक ठरतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि श्री सिद्धकला ज्योतिष बाय संदीप परिवाराचा भाग बना. ग्रह दिशा दाखवतात, पण यश हे आपल्या प्रयत्न, शिस्त आणि सातत्यानेच निश्चित होतं. धन्यवाद. जय ज्योतिष.